खताची निर्मिती करा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या 24 तासामध्ये त्यांच्या पिकांना पाणी मिळेल. कारण हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं भारतातल्या सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शनमध्ये आणि ते म्हणजे किसान कृषी प्रदर्शन. भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे हे आणि यावर्षी या प्रदर्शनाचं 32वं वर्ष आहे. पिंपरी चिंचवडमधल्या भोसरी एरियामध्ये हे प्रदर्शन असतं. मी पूर्ण लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे. तुम्ही अजून इथे गेला नसाल तर डेफिनेटली ह्या 1-2 दिवसामध्ये जाऊन या, किंवा तुम्हाला जाणं पॉसिबल नसेल तर तुम्ही हा व्हिडिओसुद्धा पाहू शकता. स्टार्टिंगलाच आपण आलो की त्यांनी अगदी मस्त अशी सोय केलेली आहे. पार्किंगची भली मोठी पार्किंग आहे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी सुद्धा. त्यानंतर इथे साधारणतः 150 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं. तिथे स्कॅनरसुद्धा लावलेला आहे, तुम्ही स्कॅन करून सुद्धा तिकीट घेऊ शकता. आणि जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर अशा पद्धतीने इथे तुमचं ऑनलाईन बुकिंग दाखवायचं, मग तुम्हाला हे अशा पद्धतीचं कार्ड भेटतं. आता हे कार्ड आम्ही घेतलं, आता इथे करायला चालू. त्यानंतर हे जे आपल्याला तिकीट भेटतं ते इथे स्कॅन करून घ्यावं लागतं आणि मग पुढे जायचं. पुढे आपल्याला इथे एंटर करायला भेटतं तिकीट स्कॅन करून घेतलं की. इथे ह्यांनी हे दोरे लावलेले आहेत, त्यातलं एक दोरा घ्यायचा, तिकीटाला लावायचा आणि मग ते गळ्यात अडकवून फिरायचं पूर्ण एक्झिबिशन बघेपर्यंत. हा जो पास आहे हा जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला इथे एंट्री भेटेल, नाहीतर इथे एंट्री भेटणार नाही. इथून पुढे चालत गेले की आता एक्झिबिशनला सुरुवात होते. सगळ्यात पहिल्यांदा एंटर केल्या केल्या आपल्याला किर्लोस्कर कंपनीचे प्रोडक्ट पाहायला भेटतात. इथे शेतकऱ्यांच्या गरजेसाठी जितक्या छोट्या वस्तूपासून अगदी मोठ्या वस्तूपर्यंत सगळ्या वस्तू तुम्हाला ह्या प्रदर्शनामध्ये पाहायला भेटतील. बियाणांचे वेगवेगळे प्रकार, खते, त्यानंतर इंजिनं, वेगवेगळे पाईपांचे प्रकार, पाण्याची व्यवस्था, मोटारी वगैरे. इथे तुम्हाला अगदी छोट्या गोष्टींपासून अगदी मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं मिळून जाईल. शेतीसाठी जे काही लागतं ते सगळं तुम्हाला ह्या एकाच प्रदर्शनात मिळून जाईल. इथे महिंद्रावाल्यांचे ट्रॅक्टर होते, अगदी मोठे मोठे ट्रॅक्टर आहेत इथे. ह्या प्रदर्शनामध्ये मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा की इथे काय काय आहे. सरप्राईज आम्ही ठेवू. 29 HP दिलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जर याचं विशिष्ट जर असेल कुठली गोष्ट तर ती याला बनवते पॉवर टेकऑफचं बटन दिलेलं आहे याला, जे या ट्रॅक्टरला बाकी ट्रॅक्टर्सपेक्षा वेगळं. इथे तुम्हाला सोनालिकाचे सुद्धा ट्रॅक्टर्स पाहायला भेटतील. अगदी छान नवीन मॉडेलमध्ये आलेले हे सगळे ट्रॅक्टर्स आहेत. त्यानंतर थोडंसं पुढे आलं की आपल्याला हे सगळे शक्तिमान कंपनीचे प्रोडक्ट पाहायला भेटतील. प्रदर्शन खूप जास्त मोठं आहे. तुम्हाला जर प्रदर्शनाला यायचं असेल तर तुम्ही 4-5 तास काढूनच या, कारण की एवढं प्रदर्शन फिरायला तितका वेळ तर लागणारच आहे तुम्हाला. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे. 13 तारखेला हे प्रदर्शन सुरू झालेलं आहे आणि उद्या रविवार 17 दिनांकापर्यंत हे चालू राहणार आहे.
इथे यांनी ठिकठिकाणी उपहारगृह म्हणजेच फूड कोर्टची सुद्धा सोय केलेली आहे, जिथे तुम्हाला व्यवस्थित असं पोट भरून खायला भेटेल. इथे राईस प्लेट वगैरे सुद्धा आहे किंवा वडापाव समोसा सारखे पदार्थ सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. छोटं मोठं काय खायचं असेल किंवा जेवण करायचं असेल तर जेवू सुद्धा शकता. त्यानंतर इथे आपण फर्स्ट स्टॉलमध्ये जातो, जो की आहे ॲग्री इम्पोर्ट. इथे आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला ह्या रिलेटेड बरेचसे स्टॉल्स पाहायला भेटतील. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, खतं पाहायला भेटतील. त्यानंतर कीटकनाशकांची जे औषधं असतात ती सगळी पाहायला भेटतील. सेवागावमध्ये प्रवेश करत आहात. तुम्हाला माहिती आहे का आपला देश केव्हा समृद्ध होतो? जेव्हा आपलं गाव समृद्ध होईल. आणि गाव तेव्हाच समृद्ध होईल जेव्हा ते जनसमृद्ध. त्यानंतर इथे आपण सेकंड नंबर स्टॉलमध्ये येतो. इथे तुम्हाला प्लास्टिक कल्चर आणि संरक्षित शेतीबद्दल सगळं स्टॉल पाहायला भेटतील.
त्यानंतर 3 नंबरचा स्टॉल आहे जो की वॉटर मॅनेजमेंटचा आहे. इथे ना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या मोटार वगैरे असतात किंवा ज्या पाईप्स वगैरे असतात, आपण ज्या पाईपलाईन वगैरे टाकतो, ज्या टँक असतात, ते सगळ्याचं तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला भेटेल. अगदी देशभरातून आलेले सगळे ब्रँड तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला भेटतील. त्यानंतर इथे शूट करताना एक काका भेटले होते. काकांनी अगदी छान विषयावरती मुद्दा मांडला होता. त्या काकांचं जे काही म्हणणं आहे त्याची क्लिप मी इथे पुढे लावलेली आहे, तुम्ही ती क्लिप नक्की पहा. दशरथ पिसाळ, मी पिंपरी चिंचवडमध्येच राहतो, मोशीमध्ये राहतो. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे पिंपरी चिंचवड आणि मोशी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. आज या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कंपन्याचे खतांची काही कंपन्या आलेल्या आहेत, ठिबकच्या काही कंपन्या आलेल्या आहेत, त्यानंतर काही इलेक्ट्रिक मोटरवरच्या काही कंपन्या आलेल्या आहेत. तर मला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की आज इथं जो काही शेतकरी येतो आहे तर तो शेतकरी इथून जाताना घेऊन काय जाणार आहे? हँडबिल घेऊन जाणार आहे का व्हिजिटिंग कार्ड घेऊन जाणार आहे, पिशवी घेऊन जाणार आहे? मला असं वाटतं की इथल्या कंपन्यांनी बेसिक काय प्रश्नांवरती हात घातला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या वेळेला आपण ऊस लावतो आणि ऊस काढतो तर मला काही खतांच्या कंपन्या आहेत किंवा काही ड्रिपच्या कंपन्या आहेत, तर अशा सर्व कंपन्यांच्याकडे माझी एक मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधांवरती जावा, त्यांचे मूलभूत काय प्रश्न आहेत ते सोडवा. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 8 तासच लाईट दिलेली आहे शासनाने, त्यातून सुद्धा 4 तास लाईट नसते. तर अशा वेळेला राहिलेल्या वेळेमध्ये म्हणजे 24 तास लाईट महाराष्ट्र शासनाने सिंगल फेजची दिलेली आहे. तर अशा वेळेला जे मोटर मॅन्युफॅक्चरिंग करतात तर त्या मोटर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांना माझी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधांवरती जावा, त्यांचे तिथं सिंगल फेज मोटरवरती जे काय मोटर चालणार आहे तर अशा मोटरची निर्मिती करा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या 24 तासामध्ये त्यांच्या पिकांना पाणी मिळेल. कारण 3 फेजची लाईट मिळतच नाही आहे, कारण 8 तासातली 4 तासच लाईट आहे आणि हे सत्य आहे. मी आज एक अखिल भारतीय मराठा महासंघाचा राष्ट्रीय चिटणीस म्हणून मी पदाधिकारी आहे. आम्ही कित्येक वेळेला ह्या गोष्टींच्या मागण्या केलेल्या आहेत. तर या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने माझी एकच मागणी असणार आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आलेल्या इथल्या कंपन्यांनी भविष्यात प्रयत्न करावे. जय भवानी.
त्यानंतर आपण येतो इथे 4 नंबर स्टॉलमध्ये, जे की आहे टूल्स आणि इम्प्लिमेंटचं. ह्या स्टॉलमध्ये तुम्हाला शेती रिलेटेड जे काही इम्प्लिमेंट्स असतील, जे काही उपकरणं असतील, ते सगळे इथे पाहायला भेटतील. भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन म्हणून ह्या प्रदर्शनाला ओळखलं जातं. वर्षातून एकदा हे प्रदर्शन असतं. अजून आपण इथले बरेच स्टॉल पाहणार आहोत. अजून 2 स्टॉल इथले पाहणं बाकी आहे आणि त्यानंतर इथलं फूड कोर्ट जे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जर टाकलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, त्यासाठी उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर अजून प्रदर्शनाला गेला नसेल तर अजून 2 दिवस बाकी आहेत. पुण्यातले किंवा पिंपरी चिंचवडमधले असाल तुम्ही तर डेफिनेटली एकदा ह्या प्रदर्शनाला येऊन जा. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.